मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। काही नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या। आम्हाला वाचन लेखन साक्षरता माहीत होती, प्रौढ साक्षरता माहीत होती, संगणक साक्षरता माहीत होती। तर निश्चितच आम्ही त्याला पुन्हा एकदा शाळेमध्ये बोलू आणि आमच्या काही विद्यार्थ्यांना त्याबद्दल काही माहिती मिळावी अशी आमची इच्छा राहील। तर धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी या साऊंड सिस्टीममध्ये एक कराओकेचं एक गाणं ऐकायला आम्हाला मिळालं। ती व्यक्ती आमच्याकडे शाळेला जे रंगकाम तुमच्यासारखेच माझे विद्यार्थी शाळेला निधी देतात आणि त्याच्यामधून ते शाळेचं रंगकाम करणारे ते पेंटर आहे, परंतु त्यांनी अतिशय सुंदर असं ते कराओकेवर ते गीत सादर केलं किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये। तर मला अगोदर वाटलं कॅसेट चालू आहे, परंतु हे लाईव्ह गाणं त्या ठिकाणी चालू होतं। तर तुमच्या कार्यक्रमामध्ये ती एक प्लस पॉईंट म्हणावं लागेल। अतिशय चांगला एक अनुभव त्या ठिकाणी आम्हाला मिळाला। ज्या ज्यावेळी या शाळेमध्ये माझे विद्यार्थी मेळावा होतो तर त्यावेळेस आम्हाला एक आत्मपरीक्षणाची वेळ आमच्यावर येते की या शिक्षकांकडे अशी कोणती जादूची काढली आहे। आमच्या मी जवळजवळ 25 वर्ष सेवा केली, पण अजूनपर्यंत एक विद्यार्थी मेळावा काही मुलांनी घेतला नाही। परंतु तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात का असे गुरुजन तुम्हाला लाभले का या 30 वर्षानंतर या गुरुजीं समोर यावं आणि एक मेळावा ठेवा असं तुमच्या मनामध्ये आहे। यांनी चांगले विद्यार्थी घडवलेच, पण तुमच्यासारखे चांगले नायक सुद्धा घडवले। त्याबद्दल या गुरुजनांना मी त्रिवार वंदन करतो आणि जास्त वेळ न घेता माझे मनोगत संपवतो। धन्यवाद। पोटात पावल्या फुगायला लागेल, जेवणाचा डबा, जेवायची सुट्टीचा टाइम, जेवायची सुट्टी 1 ते 2। तर आपण यानंतर आपला जो आस्वाद भोजन आहे त्याचा सर्वजण उपभोग घेणार आहोत। त्यासाठी आपण सर्वजण थोडीशी अरेंजमेंट करूया इथंच, परंतु कोणीही जाणार नाही, कारण यानंतर जेवणानंतर आपण ग्रुप फोटो घेणार आहोत। ग्रुप फोटो नंतर एखाद दोन आपण छोटेसे काही खेळ ठरवलेले आहेत।